नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अजून एका रानभाजीची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे शेवळ्याची भाजी। शेवळ्याच्या भाजीमध्ये विशिष्ट प्रकारचा खाजरेपणा असतो आणि तो कसा कमी करायचा त्याच्या 2 ते 3 पद्धती मी आज तुम्हाला सांगणार आहे। तसेच ती साफ कशी करायची हेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आज मी तुम्हाला फक्त शेवळ्याची भाजी दाखवणार आहे, परंतु ह्यामध्ये आपण आणखीन काय काय घालू शकतो हेही मी तुम्हाला ऑप्शन ह्यामध्ये व्हिडिओ चालू असताना सांगेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। पावसाळ्यामध्ये रानभाजी बाजारामध्ये उपलब्ध असते आणि तुम्ही ह्याचा आस्वाद आता पावसाळ्यामध्येच घेऊ शकता आणि वर्षातून एकदाच ही भाजी येते, त्यामुळे तुम्ही ही नक्की बनवून बघा। सर्वप्रथम आपण ही भाजी कशी साफ करायची ते बघूयात आणि ह्यामधला कोणता भाग आपण भाजीसाठी वापरायचा आणि कोणता नाही वापरायचा तेही मी तुम्हाला इथे सविस्तर सांगणार आहे। शेवळ्याच्या भाजीला हा असा पानासारखा आकार असतो, तो पहिले काढून घ्यायचा। ह्यामध्ये हा जो लांबट आकार दिसतो तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि हा जो पिवळा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण ह्यामध्ये खाजरेपणा असतो। कापताना आपण हा जो पिवळा भाग आहे त्याचे थोडंसं वरूनच कापून घेणार आहोत। आपल्याला फक्त वरचा भाग आहे तो भाजीसाठी वापरायचा आणि हा बाकीचा जो देठाचा भाग आहे तो फेकून द्यायचा आहे। ह्या रानभाज्या म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगीच आहे। औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशा ह्या भाज्या असतात आणि ह्या वर्षातून एकदाच येतात, त्यामुळे ह्याचा आस्वाद तुम्ही नक्की घेतला पाहिजे। पावसाळा चालू झाला की नंतर ह्या रानभाज्या बाजारामध्ये यायला सुरुवात होते। अनेक रानभाज्या बाजारामध्ये असतात, परंतु आपल्याला त्याची ओळख होणं गरजेचं आहे। अशाच प्रकारे सर्व शेवळं मी साफ करून त्यांना स्वच्छ धुवून घेतले। आता आपण ह्याला बारीक कापून घेऊयात। तुम्ही जर का अजूनही कुक विथ निशू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। अशा पद्धतीने सर्व शेवळ्या ती बारीक कट करून घेतलेली आहेत। आपण जरी खाजवणारा भाग ह्या शेवळ्यांमधला काढला तरी पण त्याला थोडाफार खाजरेपणा हा शिल्लक असतो, त्यामुळे शेवळं जेव्हा आपण बाजारातून विकत घेतो त्यासोबतच आपल्याला ही अशी फळं मिळतात, ह्याला काकडं असं म्हणतात। आता ही काकडं आपण कट करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये एक बी असते आणि आपल्याला ही आता बाजूने कट करून त्यातली बी काढून टाकायची आहे। ह्यातले मी साधारणतः पाऊण भाग एवढी काकडं आहेत ती कट करून घेते आणि बाकीची शिल्लक ठेवते। जर आपल्याला वाटलं तर नंतर आपण ती ॲड करू शकतो। इथे मी काकडं आहेत ती कट करून घेतल्यात आणि इतकी काकडं मी इथे शिल्लक ठेवल्यात। आता ही बाकीची जी काकडं कापून घेतल्यात ती आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। तसेच आपण या भाजीमध्ये एक वाटण घालणार आहोत, जेणेकरून त्याची ग्रेव्ही देखील ठीक होईल आणि त्याची चव देखील वाढेल। त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून तो चांगला भाजून घेतला आहे। तसेच पाव वाटी खोबरं मी इथे भाजून घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं इथे मी घेतलं आहे। ते सगळं आता आपण वाटून घेऊयात। आपल्याला हे वाटण आधी नुसतंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि जर आवश्यकता लागली तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालून हे वाटण करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटण याचं करून घ्यायचं आहे। भाजीसाठी लागणारे जिन्नस इथे तयार आहेत। इथे मी एक पॅन गरम करत ठेवले, त्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमची मोहरी, पाव चमची जिरं आणि मोहरी तडतडली की नंतर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले ते घालून घेऊयात। कांदे आपल्याला थोडेसे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता कांदे ट्रान्सपरंट झालेत। आता ह्यामध्ये जे वाटण करून घेतले ते कांदा खोबऱ्याचं वाटण आपण घालून घेऊ। तसेच ह्यामध्ये मी पाव वाटी पाणी देखील घालते, जेणेकरून हे वाटण पॅनला चिकटणार नाही। आता यामध्ये अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची घरगुती मसाला, पाव चमची हळद आणि अर्धी चमची धणे पावडर, हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात। तसेच चवीनुसार मीठ देखील आपण या वाटणामध्ये घालून घेऊ आणि आता हे वाटण चांगलं आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही अशा प्रकारे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण शिजवून देखील घेऊ शकता। आता ह्या वाटणामध्ये 1 वाटी पाणी घालून त्याला मिक्स करून आपण पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात।
तुम्ही असंच परतत देखील राहू शकता, परंतु वेळ वाचवण्यासाठी ह्यावर झाकण ठेवून घेतलं की नंतर लगेच ह्याचं तेल अशा प्रकारे सुटते आणि आपला वेळ देखील वाचतो. आता आपण ह्यामध्ये जी शेवळं कापून घेतल्या ती घालून घेऊयात. इथे मी फक्त शेवळांचीच भाजी करते, परंतु इथे तुम्हाला जर का भाजी वाढवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये मसूर, चणा डाळ किंवा वालाचा देखील वापर करू शकता आणि भाजी वाढवू शकता. तसेच जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही ह्यामध्ये कोळंबी देखील घालू शकता. आता ह्यामध्ये साधारणतः पाव वाटी पाणी घालून पुन्हा हे आपण मीडियम टू लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. आता हे शिजले. ह्यामध्ये आता आपण जे काकडं वाटून घेतल्यात ती घालून घेऊयात. तुम्हाला जर शेवळांसोबत काकडं मिळाली नाही तर तुम्ही ह्यामध्ये जो अंबाडीचा पाला ह्या सीझनला मिळतो तो देखील घालू शकता. त्याने देखील ह्याचा खजरेपणा थोडा कमी होतो. किंवा जर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी मिळाल्या नाही तर तुम्ही ही शेवळं जी कट करून घेतल्यात ते आपण साधारणतः 2 ते 3 तासासाठी कोकमच्या पाण्यामध्ये जरी भिजत घातली तरी देखील त्याचा खजरेपणा कमी होतो. 2 ते 3 तासानंतर ते पाणी आपण काढून टाकून नंतर त्या शेवळांची भाजी करू शकतो. मी आता ह्यामध्ये काकडं घातल्यानंतर 2 ते 3 वाट्या ह्यामध्ये पाणी घालून घेतले आणि आता पुन्हा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेते. आता ह्या भाजीमध्ये 4 ते 5 चमचे चिंचेचा कोळ देखील घालून घेऊयात. तुम्ही ह्यासोबत थोडंसं गूळ देखील घालू शकता, त्याने भाजीला छान आंबट गोड चव येते. ह्यामध्ये आता मी अर्धी चमचीला थोडासा कमी इतका चिकन मसाला घालून घेते. इकडे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. आता हे छान सर्व मिक्स करून ह्याला मीडियम टू लो फ्लेमवर साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊयात. म्हणजे आपण जी चिंच टाकली ती देखील ह्या भाजीमध्ये चांगली एकजीव होईल. आपली शेवळ्याची भाजी तयार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ह्या भाजीचा ह्या पावसाळ्यामध्ये आस्वाद घेता येईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.